मी वाळले गावानी तुझ्या नजरेचा फवारा, तुझ्या नजरेचा फवारा। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन आणि स्पेशल व्हिडिओमध्ये। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आणि नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, जेणेकरून जे आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड केले जाणार त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हालाच पडून जाईल। तर चला तुमचा जराही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ जो एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे, तिथनं ते तुम्ही जॉईन करून आपला जो अलाइट मोशन ॲप आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला। तर जस्ट मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक बिट बुकमार्क प्रेसेटचा जो लिंक दिलेली आहे ते लिंकवरती टच करून तुम्हाला इथे बिटमार्क आहे जो ॲड करून घ्यायचा। तर बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क आहे तो मी इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर जस्ट तुम्हाला इथे बिटमार्क ओपन करायचा आहे, तर त्या अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे त्यात। तर ह्यात तुम्हाला जस्ट सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करायचं, त्यानंतर इथे मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे, अशा प्रकारचा बघू शकताय तुम्ही। त्यानंतर ह्या ओव्हरले व्हिडिओवरती टच करून तुम्हाला इथे खालती जो मूव अँड ट्रान्सफरचा जो ऑप्शन दिसून येतो बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती टच करून ह्याला जस्ट रोटेट करून घ्यायचं आहे 90 डिग्रीमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे। तर अशा प्रकारे रोटेट केल्यानंतर जस्ट वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे ओव्हरलेचा जो व्हिडिओ असेल तो इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही पुढच्या बीटवरती यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर इथे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथे स्पीडचा जो ऑप्शन दिसून येतो आहे त्याच्यावरती टच करायचा आहे। त्यानंतर जस्ट ह्याची स्पीड तुम्हाला अशा प्रकारे थोडीशी वाढवून घ्यायची आहे आपल्या बीटप्रमाणे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथे डिलीट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे ओव्हरले आपला ॲड झालेला आहे। त्यानंतर ही जी ओव्हरलेची लेयर आहे बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती टच करून अशा प्रकारे इथे कॉपी लेयर करून घ्यायची, त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचे। तर बघू शकताय तुम्ही। त्यानंतर अशा प्रकारे नंतर स्पीड अशा प्रकारे थोडीशी वाढवून घ्यायची आपल्या बीटप्रमाणे। त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पहिल्यांदा सर्व बीटवरती जी लेयर आहे ती अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला। तर बघू शकता अशा प्रकारे। शेवटच्या बीटवरती ह्याची जी स्पीड असेल बघू शकता ती अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे तुम्हाला। त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला ते कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपल्या सर्व बीटवरती आपला जो ओव्हरले बीटचा व्हिडिओ आहे तो इथे ॲड झालेला आहे। त्यानंतर जस्ट तुम्हाला जी आपली ग्रुप 2ची लेयर आहे बघू शकता तुम्ही सगळ्यात खालती, त्याला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून वर आणायचं आहे तुम्हाला, जेणेकरून जे आपले सॉन्गचे लिरिक्स आहेत ते तुम्हाला शो होऊन जाणार आहेत। त्यानंतर जस्ट तुम्हाला ओव्हरलेचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती टच करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टच्या ऑप्शनवरती जाऊन इथे ॲड इफेक्टवरती टच करून वरती जो तुम्हाला सर्चचा आयकॉन दिसून येतो आहे त्याच्यावरती सर्च करायचं आहे तुम्हाला। इथे जस्ट क्रोमा की सर्च करायचं आहे तुम्हाला इथं। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला क्रोमा कीचा ऑप्शन दिसून येते, त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर ह्याला तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगवरती ॲड करायचं आहे। त्यानंतर जो तुम्हाला इथे कलरचा ऑप्शन दिसून येतो ग्रीन कलरचा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे ब्लॅक स्क्रीनवरती सेट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये जी सेटिंग आहे बघू शकता मी करतोय तसं अशा प्रकारे। तर अशा प्रकारे बघू शकता इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला पण। त्यानंतर हा जो इफेक्ट असेल तो अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे तुम्हाला। त्यानंतर पुढील सर्व ओव्हरलेच्या व्हिडिओमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला जो इफेक्ट आहे तो ते पेस्ट करून झालेला आहे। त्यानंतर जस्ट तुम्हाला आता इमेज ॲड करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन इथे जे आपले इथे जो तुमचा फोटो असेल तो तुम्ही ॲड करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी ही इमेज इथे ॲड करून घेतोय। हे इमेजला जस्ट तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन अशा प्रकारे
-90 डिग्री रोटेट करायचं आहे. त्यानंतर जस्ट तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ब्लॅक स्क्रीनवरती आणायचं आहे. त्यानंतर जस्ट ह्याला होल्ड प्रेस करून आपल्या ओव्हरलेच्या बॅकग्राऊंडला आणायचं आहे. बघू शकता आपली इमेज इथे ॲड झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही इथे झूम करून घ्यायचे 2 फोटो सहाय्याने करू शकताय तुम्ही, नाहीतर ते मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन देखील तुम्ही झूम करू शकताय. तर अशा प्रकारे बघू शकता आपली पहिली इमेज इथे ॲड झालेली आहे. ह्याची लेंथ तुम्ही आपल्या पहिल्या बीट एवढी वाढवून घ्यायची. त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन तुम्हाला पुन्हा एकदा इमेज ॲड करायची आहे. त्याला देखील तुम्हाला इथे -90 डिग्री रोटेट करायचं आहे. त्यानंतर झूमवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे इमेज जे आहे ते झूम करून घ्यायची. त्यानंतर वरती अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून होल्ड प्रेस करायचं आहे तुम्हाला आणि ओव्हरलेच्या बॅकग्राऊंडला आणायचं आहे. तर बघू शकता आपली इमेज इथे ॲड झालेली आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला पुढील सर्व जी इमेज आहेत ते ॲड करायचे आहेत. अशा प्रकारे रोटेट करायचं आहे तुम्हाला ह्याला. अशा प्रकारे होल्ड प्रेस करून तुम्हाला बॅकग्राऊंडला आणायचं आहे सर्व फोटोला. त्यानंतर शेवटची इमेज देखील तुम्हाला त्याचप्रमाणे ॲड करायची आहे. नंतर इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून आपल्या ओव्हरले व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला आणून अशा प्रकारे लेंथ वाढवून घ्यायची. तर बघू शकता आपले सर्व इमेज इथे ॲड झालेले आहेत. तर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे ते तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आणि नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती जो तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसून येतोय त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर व्हिडिओ जो आहे ते हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.